मस्त पाऊस पडला की वेगळं काहीतरी खायची इच्छा होते. गरमागरम छोले भटुरे बघतो आपण, सोप्या झटपट आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये. छोले छोलेसारखेच बनवतो आहे, जास्त झंझट नाही. त्याच्यासाठी काबुली चणे भिजत घातले रात्रभर आणि त्याच्यामध्ये 3 लवंग, गरम मसाले घालून बॉईल करणार आहोत. दालचिनीचे 2 तुकडे, चक्री फूल 1, मोठी वेलची 1, असं सगळं घालणार आहोत. काळ्या मिऱ्या 5-6, अरोमा उतरण्यासाठी गरम मसाल्याचा त्याच्यामध्ये. आणि छान असं ते छोले चांगले शिजतील असं उकळवून घेणार. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चहा पावडर पोटलीमध्ये बांधून ॲड केले कलर येण्यासाठी. 1 तेजपत्ता आणि ते बॉईल करायला ठेवले. चहा पावडर अर्धा चमचा. तुम्ही कुकरला पण लावू शकता, पण ओव्हर कुक होण्याचे जास्त चान्सेस असतात. भटुरेसाठी 1 कप मैदा घेतला आहे आणि 1/4 कप बारीक रवा घेणार आहे. बारीक रव्याने ना क्रिस्पी आणि फुलतात छान. पुरीमध्ये पण बारीक रवा ॲड करा, पुऱ्या मस्त फुगतात आणि शेवटपर्यंत फुगलेल्या राहतात. आता 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतली. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे आणि अर्धा तास छान असं ते फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवायचं. ह्याच्यामध्ये अर्धा कप दही मिक्स केलं आहे फर्मेंट होण्यासाठी. अर्धा कप दही घट्टवालं, तुम्ही ताकही वापरू शकता, पण दह्याने ते छान फर्मेंट होतं पीठ आणि छोले भटुरे आपले मस्त टम्म फुगतात आणि चवीला छान लागतात. आता हे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तासने मी साधारण 1-1.5 तास छानपैकी ते फुलण्यासाठी झाकून ठेवलं आहे. एकीकडे छोले बॉईल करायला ठेवले. हे पीठ मळल्यानंतर आपण छोल्याचा मसाला रेडी करायला घेणार आहोत. छोले मस्त शिजलेत. हाताने असे दाबून बघा आणि शिजले असतील तर गॅस बंद करा, कारण परत ते ग्रेव्हीमध्ये आपण छान असे रटरटावून बॉईल करणार आहोत. ग्रेव्हीसाठी भरपूर कांदा, म्हणजे साधारण 2 कांदे उभे चिरून घेतले, 2 कांदे लसूण घेतला आहे, 1-1.5 इंच आलं घेतलं आहे आणि हे छान मिक्सरला सगळं वाटून घेणार आहे बारीक मऊ. काही काही जणं ते कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट वेगळी अशी वेगळी करून वाटून घेतात. कांद्याची पेस्ट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटोची, 1 मोठा टोमॅटो घेतला आहे पेस्ट करण्यासाठी, बारीक तो चिरून कापून घ्यायचा. छोल्यांवर थोडी तरी असेल ना तर चव चांगली लागते, त्यामुळे तेल थोडं जास्त घ्या. 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे, जिरं घातलं आहे तडतड छान असं, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी वेलची छान अशी तडतडवायची आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर कांद्याची जी आपण पेस्ट रेडी केली होती ती ॲड करायची आणि तेल सुटेपर्यंत छान ती पेस्ट आपल्याला परतून घ्यायची.
पाव चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर. हे सगळ्या पावडरी थोड्या थोड्या ॲड करायच्या आणि आपण छोले मसाला वापरणार आहोत 1 चमचा. आणि मसाला चांगला परतायचा आहे, त्याला तेल सुटेपर्यंत. चवीनुसार मीठ त्याच्यात ॲड करणार आहोत. त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा, 2 हिरव्या मोठ्या जाड्यावाल्या मिरच्या उभ्या चिरून आणि टोमॅटो प्युरी आपली ॲड करायची आणि परत तेल सुटेपर्यंत छान परतायचं. छोल्यामध्ये मसाला परतण्यातच खरं चव वाढते. चवीसाठी थोडं मी बटर ॲड केलं आहे. भरपूर कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपले बॉईल केलेले छोले त्याच्यात मिक्स करायचे. एकीकडे गॅसवर गरम पाणी ठेवायचं उकळवत. त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्या, पण बॉईल पाणीच ॲड करा. तर त्याचा गरमपणा कायम राहिला की चव छान टिकते. तयार झाले. ग्रेव्ही पण मस्त झाले, रंग पण चांगला आला आहे. वरून गार्निशिंग कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची. कसुरी मेथी घालताना हाताने जरा चोळायची आणि त्याचा अरोमा छान येतो. आणि कोथिंबीर. आपले छोले रेडी झाले आहेत. आता आपले भटुऱ्याचं पीठ बघा छानपैकी फुललं आहे, सॉफ्ट झालं आहे आणि त्याला एक छान मस्त चिकटवालं टेक्स्चर आलं आहे. आणि त्याच्यात पुरीच्या आकाराचे गोळे आम्ही छोटे घेतले आहेत. खरं तर भटुरे खूप मोठ्या कढईत तळतात. म्हणजे छोटी कढई असल्यामुळे नॉर्मल पुरीच्या आकाराचे मी बनवते आहे. लाटणीने ते लाटून घ्यायचे पीठ लावून. आपण पुरी लाटतो तसे थोडेसे जाडसर ठेवायचे. कडकडीत तेलामध्ये छान असे पुऱ्या तळतो तसेच तळून घ्यायचे. झाऱ्याने वर थोडं टॅप करायचं म्हणजे छानपैकी भटुरा आपला फुलतो.